युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील गोसावी गल्ली जातकर गल्ली येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे स्थानिक नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। सिमेंट कॉन्क्रीटचा भव्य असा रस्ता बांधून दिल्याबद्दल युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांचे नागरिकांनी आभार मानले। यावेळी एकमेकांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे, अमीन शेख, हाजीवाला शेख, सुरेश गोसावी, श्रीशैल कांबळे, कुमार कांबळे, असलम शेख, रमजान शेख, दस्तगीर शेख, आकाश गोसावी, खाजा शेख, इस्माईल शेख, रहमान शेख, हरून शेख, इलियास शेख व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोसावी गल्ली जातकर गल्लीमध्ये यापूर्वीचा रस्ता खराब झाला होता। ठिकठिकाणी पाणी साठत होतं, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती। या ठिकाणी भक्कम असा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांच्याकडे केली होती। या मागणीनुसार खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून निधी उपलब्ध करून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आलाय। त्याच पद्धतीने अंतर्गत लहान रस्त्यावर पेविंग ब्लॉक टाकले जातील अशी माहिती युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांनी दिली आहे। काल कथित विवेकप्पा कांबळे यांचे चिरंजीव श्वेत भैया यांच्या अथक प्रयत्नातून आमच्या या गोसावी गल्ली व जातकर समाज व शेख समाजाच्या गल्लीत रस्ता केल्यामुळं जातकर समाज व गोसावी समाज भैयाचे मनपूर्वक आभार मानतो। आज या ठिकाणी उत्तम नगरपासून मिरज कोल्हापूर रोडकडे जाणारा अंतर्गत रस्ता गोसावी गल्ली व जातकर समाजाच्या लोकांची इथं मोठी वस्ती आहे। त्या ठिकाणी आज सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज इथल्या नागरिकांच्या हस्ते पार पडला। खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा रस्ता होणं फार गरजेचं होता, कारण की या ठिकाणी एवढी वर्दळ आहे वाहनांची, कुठल्याही प्रकारचा रस्ता केला तर तो खराब होऊन जातो। त्याच्यामुळे नागरिकांनी मला सांगितलं की या ठिकाणी आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे। त्यामध्ये रमजान शेख असतील, हाजीभाई असतील, अमीन काका असतील, असलम शेख, सुरेश काका गोसावी, अनिल गोसावी या सगळ्यांनी मला येऊन सांगितलं की आम्हाला या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता तुमच्या मार्फत होऊन जाऊन द्या। हेच आम्ही खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे मागणी केली आणि विशालदादांनी आम्हाला चांगला निधी उपलब्ध करून दिला। येणाऱ्या काळामध्ये या भागातील कित्येक बोळातील अंतर्गत रस्ते असतील त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकून देण्याचं काम व कॉन्क्रीट रस्ते जिथं जिथं गरजेचे असतील त्या ठिकाणी आम्ही करून देण्याचं काम या ठिकाणी नागरिकांच्या समोर ग्वाही देतो आणि वचन देतो। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कुठल्याही विभागाचं काम असू दे आम्ही पुरेपूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार ही या ठिकाणी नागरिकांच्या समोर मी ग्वाही देतो।